इंधन संकटामुळे शिक्षणावर परिणाम टाळण्यासाठी घराजवळील शाळांमध्ये प्रवेश घ्या. ऑनलाईन शिक्षणाला विरोध, शिक्षक भारतीचे पालकांना आवाहन. पश्चिम आशियाई देशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून डिझेल पेट्रोलचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब करण्याबाबतही सूचना देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इंधन दरवाढ किंवा इंधन तुटवड्यामुळे स्कूल बसचं शुल्क वाढू शकतं. काही ठिकाणी स्कूल बस सेवा बंद पडल्यास खाजगी शाळांकडून पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेणं आवश्यक असल्याचं मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं होतं. त्या काळात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम झाल्याचे अनुभव समोर आले होते. शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, अध्ययनातील अडचणींचे तात्काळ निरसन तसंच मित्रांबरोबरचं सामाजिक सहजीवन या गोष्टी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. भविष्यात इंधन संकट अधिक तीव्र झाल्यास घरून शिक्षण घेण्याचं आव्हान होऊ शकतं. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घराजवळील किंवा गावातील शाळांमध्ये घेण्याचा विचार करावा, असं आवाहन शिक्षक भारती सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांच्याकडून करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी सायकलने किंवा पायी शाळेत जाऊ शकतील अशा शाळांना प्राधान्य दिल्यास इंधन संकटाचा त्याच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, असंही सांगण्यात आलं. ग्रामीण भागात सरकारी तसेच अनुदानित शाळांची सुविधा उपलब्ध असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी या शाळांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्येक गावात सरकारी शाळा व मोफत शिक्षण देणाऱ्या अनुदानित संस्था आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश या शाळांमध्ये घ्यावा. इंधन तुटवड्यामुळे स्कूल बसचा खर्च वाढणार आहे किंवा काही ठिकाणी बस सेवा बंद पडल्यास खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं, असं मत शिक्षक भारतीचे सोलापूर जिल्हा प्रवक्ता विजयकुमार गुंडे यांनी व्यक्त केले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.